नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2024 ची तयारी करत आहोत आपण केसागर पब्लिकेशन सोबत. मोफत लेक्चर सिरीज चालू आहे. लेक्चर सिरीज मध्ये आजचं सेशन आपण कंडक्ट करतोय जिओग्राफी प्रॅक्टिस क्वेश्चन. जसं विद्यार्थ्यांची डिमांड होती की प्रॅक्टिस क्वेश्चन घ्यावे, सो आपण प्रॅक्टिस क्वेश्चन इथे घेतोय. पण लक्षात ठेवा, हे जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत हे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण 29व्या सुधारित आवृत्तीमधून घेतोय. आणि या 29व्या सुधारित आवृत्तीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं थेरी प्लस प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला जवळजवळ 500+ क्वेश्चन मिळतील. सगळेच क्वेश्चन आपण इथे युट्यूब चॅनलवरती घेऊ शकत नाही, सो तुम्ही पुस्तक घ्या आणि ज्या पद्धतीनं आपण क्वेश्चन आज डिस्कस करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्ही पण क्वेश्चन सगळे सॉल्व करा, जेणेकरून तिथं तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनल पार्ट तर मिळून जाईलच, सोबतच तुमची जी प्रिपरेशन आहे ती स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर आजचं आपलं मिस झालेलं आहे थोडंसं टेक्निकल एररमुळं. उद्या मॉर्निंगला आपलं 8 वाजता लाईव्ह लेक्चर होईल. इकॉनॉमिक्स 2020चा पेपर आपण घेतोय. तिथं आपण जे काही संदर्भ ग्रंथ आहेत किंवा क्वेश्चन तुम्हाला कुठून विचारले जातात, कसे विचारतात, करंट अफेअर्सचा रोल किती महत्वाचा आहे, ते सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना 29वी आवृत्ती घ्यायची आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून पण घेऊ शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती तुम्ही जावा, तिथं तुम्हाला पुस्तकं मिळतील. प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे पण मिळतात आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन पण तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे. ओके. चला, तर सेशन स्टार्ट करण्याच्या आधी बॅच बद्दल थोडीशी मी इन्फॉर्मेशन देते. नवीन विद्यार्थी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे फ्युचर नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याच्या बाजूलाच तुम्हाला बेल आयकॉन मिळतो, तो पण ऑन करून टाका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत आपले सेशन शेअर करा. ठीक आहे. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क 2024 साठी इथं आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत. बॅचेस पूर्णपणे रेकॉर्डेड आहेत, म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही सेशन पाहू शकता. MCQ म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम होते तयारी करून घेणाऱ्या बॅचेस आहेत, रेकॉर्डेड आहेत. रेफरन्स बुक तुम्हाला सजेस्ट केले जातील. फक्त सजेस्टच नाही की हेच रेफरन्स बुक का वापरायचे हे देखील तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. ठीक आहे. आणि बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला तिथं टीचिंग केलं जाईल. एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मिळत आहे. व्हॅलिडिटी आहे 8 महिने, वॉच टाइम आहे 4 वेळा. रेग्युलर तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन होतील, कारण का रेकॉर्डेड बॅच आहे, सो तुमचा आणि एज्युकेटरचा जो काही कॉन्टॅक्ट आहे तो तुमच्या डाऊट क्लिअरिंग सेशनच्या दरम्यान होऊन जाईल. ठीक आहे. ओके. अभ्यास कसा करायचा, परीक्षेसंदर्भात स्ट्रॅटेजी काय असेल, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, याच्यासाठी तुम्हाला पुणे या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन करतील अनिरुद्ध क्षीरसागर सर. हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. जितका अभ्यास इम्पॉर्टंट आहे तितकं तुमची मानसिकता, मेंटल हेल्थ असेल, तुमची शारीरिक असेल, सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात. जर तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही एक अभ्यासाला न्याय देऊ शकता. तर याही गोष्टी इथं तुम्हाला गायडन्स केल्या जातील आणि 100% सगळे लेक्चर्स पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की मॅडम राज्यसेवेची फीस किती आहे, 1250. तर इंडिव्हिज्युअल जर तुम्ही राज्यसेवा कोर्स घेत असाल पूर्व परीक्षेसाठी तर तुम्हाला 1250 रुपये फीज आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला इथं 995 रुपये फीज आहे. ठीक आहे. प्ले स्टोअर वरती जावा, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. बाकी काही डाऊट असतील तर डायरेक्ट तुम्ही इथं कॉल करा, तुम्हाला तुमची उत्तरं मिळून जातील. चला, तर सेशनला आपण स्टार्ट करूया. जिओग्राफीचे क्वेश्चन आपण घेतोय ठोकळ्यामधून. पहिला क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. जसे आयोगाचे क्वेश्चन असतात किंवा ज्या लेवलचे आयोगाचे क्वेश्चन असतात त्याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत. आणि याच्यावरती मी तुम्हाला एक सेशन दिलं होतं, जर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. एका गटामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उद्यानं दिलेली आहेत, दुसऱ्या गटामध्ये ती राष्ट्रीय उद्यानं ज्या राज्यामध्ये दिली आहेत ना त्यांची नावं तुम्हाला दिलेत आणि काय करायचंय, जुळ्या जुळवायचे. जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघितले किंवा आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस सिरीज मी स्टार्ट करतच आहे, लाईव्ह असेल, मिस करू नका, नक्की बघा. त्याच्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे सकाळी मॉर्निंगला तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. तर याच्यावरती मी एक सेशन घेतलं होतं. तुम्हाला सगळे म्हणजे ऍटलीस्ट जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे राष्ट्रीय उद्याने असतील, अभयारण्य असतील, बायोस्फिअर रिझर्व असतील, सगळं तुम्हाला इथं कव्हर करायचं आहे. कारण का एक नॅशनल पार्क असेल, तुम्हाला 2 मार्काला विचारतील का, नाहीत विचारणार. तुम्हाला 4 नॅशनल पार्क विचारतील 2 मार्काला. ठीक आहे. म्हणजे असा क्वेश्चन तुम्हाला
2 मार्काला बनतो. इथं तुम्हाला दिलेलं आहे चांदीपूर नॅशनल पार्क, कार्बेट नॅशनल पार्क, नागरहोल नॅशनल पार्क, काझीरंगा आहे, दुधवा नॅशनल पार्क. ठीक आहे. स्पेसिफिक तुम्हाला हे नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तेही विचारलं जाऊ शकतं, किंवा हे टायगर रिझर्व आहे का, बायोस्फिअर रिझर्वचा भाग आहे का, वगैरे वगैरे बरेच पॉइंट्स असतात. आता इथं तुम्हाला काय दिले, नॅशनल पार्क आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहेत ना त्याच्या जोड्या लावा असा क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. खाली तुम्हाला ऑप्शन दिलेत, अशा ऑप्शनची सवय करून घ्या. राज्यसेवेच्या पेपरमध्ये असेच लेंदी क्वेश्चन असतात. वरती मराठी असतो, खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेला असतो. ठीक आहे. ओके. चला आता याच्यामध्ये कसं करायचं असतं, इलिमिनेशन मेथड आपण कशाला म्हणतो, जर तुम्हाला इथं किती नॅशनल पार्क दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत, बरोबर. तर 4 पैकी जर तुम्हाला एक नॅशनल पार्क माहित असेल, उदाहरणार्थ तुम्हाला कार्बेट नॅशनल पार्क माहित असेल की कार्बेट नॅशनल पार्क कुठं येतं, कार्बेट नॅशनल पार्क हे जे आहे हे उत्तराखंड मध्ये आहे, हे जर तुम्हाला माहित असेल तर काय होईल, फॉर एक्झाम्पल मी देते बरं का, उत्तराखंड मध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही काय करणार, 2 साठी 5 ची जोडी शोधणार. इथं मिळते, बरोबर. 2 साठी 5 इथं नाही मिळत आहे, इथं पण नाही मिळत आहे, इथं पण नाही मिळत आहे. ठीक आहे. याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. तर हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुमचा इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतो का, डेफिनेटली हा क्वेश्चन तुमचा इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतो. कारण का, एकच नॅशनल पार्क तुम्ही चेक केलं, तुम्हाला एकच ऑप्शन मिळाला, उत्तर आलं तुमचं क. ठीक आहे. पण याच्यासाठी आपला अभ्यास जो आहे ना, तो आपला अभ्यास खूप तगडा असावा लागतो आणि तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे विद्यार्थी काय करतात बघा, नेहमी पहिल्या ऑप्शन पासून स्टार्ट करतात. तर असं काही नसतं, लक्षात घ्या. या 4 पैकी जे नॅशनल पार्क तुम्हाला माहिती आहे की बाबा मला माहिती आहे की हे नॅशनल पार्क फिक्स याच राज्यामध्ये आहेत, तर तुम्ही डायरेक्ट तिथून स्टार्टिंग करू शकता. तुमचा वेळही वाचतो आणि इलिमिनेशन मेथड पद्धतीनं उत्तरं पण मिळून जातात. तर चांदीपूर नॅशनल पार्क कुठं आहे, मैसूरू कर्नाटक मध्ये आहे, लक्षात ठेवा. नागरहोल नॅशनल पार्क कुठं मिळतं आपल्याला, नागरहोल नॅशनल पार्क ते मिळतं आपल्याला कोडगू कर्नाटक मध्ये. काझीरंगा बघून घ्या, काझीरंगा नॅशनल पार्क. आता इथं जोड्या व्यवस्थित लावताना कन्फ्युज नाही व्हायचं बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि दुधवा नॅशनल पार्क लखीमपूर उत्तर प्रदेश. तर इलिमिनेशन मेथड राज्यसेवेच्या पेपरमध्ये नक्की वापरा. कारण का, क्वेश्चन टाइम कन्झ्युमिंग असतात, लेंदी असतात, कन्फ्युजन होऊ शकतं. इवन 2 ऑप्शन जरी इलिमिनेट झाले तरी इथं 2 ऑप्शन मध्ये आपल्याला वेळ वाचतो विचार करायला. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारचा क्वेश्चन जवळजवळ सगळ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला राष्ट्रीय उद्याने वगैरे विचारलेली आहेत. थोडंसं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर चेक करत चला. ठीक आहे. ओके. चला, इथं तुम्हाला एक कम्प्लीट मॅप घेतलेला आहे, लिस्ट ऑफ नॅशनल पार्क्स इन इंडिया. अशा प्रकारचे मॅप तुम्ही स्वतः पण बनवू शकता आणि डेफिनेटली बनवलेच पाहिजेत. इतका सखोल अभ्यास केला तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम निघते. आता इथं बघा, इथं काय केलेलं आहे माहिती का, या मॅप मध्ये तुम्हाला स्टेट वाईज दिलेला आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण जर लडाख पासून चालू केलं तर तुम्हाला हेमिस नॅशनल पार्क वरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके. हेमिस नॅशनल पार्क वरती. ओके. हिमाचल प्रदेश मध्ये तुम्हाला ग्रेट हिमालयन आहे, त्याच्यानंतर पिन व्हॅली आहे. जे महत्वाचे आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हरियाणामध्ये सुलतानपूर आहे, कालेश्वर आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये तुम्हाला दाचिगम वरती क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर. सलीम अली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला राजस्थान मधले विचारू शकतात, सारिस्का वरती क्वेश्चन आहे, केवलादेव वरती क्वेश्चन आहे, रणथंबोर वरती क्वेश्चन आहे, बरोबर. मुकुंद्रा हिल्स वरती क्वेश्चन नाहीये, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके. आपल्या महाराष्ट्रामधले तर तुम्हाला लक्षात राहतात, गुगामल, पेंच, संजय गांधी, ताडोबा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जास्त फोकस कशावरती करू शकता, हा जो पूर्वेकडचा भाग आहे ना, किंवा ईशान्येकडची राज्य तुम्ही म्हणा, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, कारण तिथून क्वेश्चनची संख्या जास्त असते. फॉर एक्झाम्पल जर इथं तुम्ही बघितलं, काझीरंगा, मनास, ओरंग याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. सिक्कीम मध्ये कांचनजोंगावरती तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. वाल्मिकी वरती क्वेश्चन आलेला नाहीये, पण दुधवावरती क्वेश्चन आलेला आहे. कार्बेट आहे, गंगोत्री आहे, राजाजी आहे, व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे. हे सगळे तुम्हाला उत्तराखंड मधले नॅशनल पार्क्स ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामुळं स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुमच्याकडे जर आउटलाईन मॅप असतील तर आउटलाईन मॅप मध्ये हे तुम्ही भरायचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते, नक्की यूज करा. आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती
जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया के सिद्धार्थ सरांचं एक बुक मिळतं. ते पुस्तक म्हणजे वन स्टॉप सोल्युशन. त्याच्या पलीकडे तुम्हाला मॅप रिडिंगसाठी काहीच वापरावं लागणार नाही. आणि रेग्युलर जे प्लेसेस इन न्यूज असतात, म्हणजे करंट अफेअर्समध्ये जे प्लेसेस आपण बघतो, तर ते पुस्तक बाजूला ठेवून जर तुम्ही करंट अफेअर्स कव्हर केले तर मला नाही वाटत की तुम्हाला जिओग्राफीमध्ये तुमचे मार्क जातील, किंवा पुढे जाऊन जर तुमचा जिओग्राफी ऑप्शनल असेल तर तिथं तुम्हाला त्या पुस्तकाची भरपूर मदत होणार आहे. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ही 2 पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हवीत. जर तुम्हाला पुस्तकासंबंधी लिंक हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे स्टेट वाईज तुम्ही हे सगळं करून घ्या. आणि हे जे मॅप आहेत हे मॅप आपल्याकडे असलेच पाहिजेत. आता असा पूर्ण फिल केलेला मॅप पुस्तकामध्ये पण मिळतो सिद्धार्थ सरांच्या, ठीक आहे, पण तुम्ही स्वतः हे ड्रॉ करायला शिकलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे अभयारण्यावरती काय विचारले बघा. विद्यार्थी सिली मिस्टेक करतात घाईघाईमध्ये. सिली मिस्टेक म्हणजे काय? खालचा क्वेश्चन पटकन वाचणं, चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय ते न वाचणं, ठीक आहे, ही सिली मिस्टेक आहे. इवन बघा प्रिलियमची स्ट्रॅटेजी विद्यार्थी विचारतात, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे प्रिलियमची, ठीक आहे. प्रिलियमची स्ट्रॅटेजी एका वाक्यामध्ये सांगता येते, लक्षात घ्या. सिली मिस्टेक कमी करणं, आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही आन्सरला टिक मार्क करता, बरोबर, किंवा तुमचा एक क्वेश्चन बरोबर आहे, बरोबर, एक क्वेश्चन तुमचा बरोबर आहे, इथे तुम्हाला 2 मार्क मिळत आहेत, पण पुढच्या 3 क्वेश्चन मध्ये तुम्ही तुपके मारताय, काय होईल? जो एक क्वेश्चन तुम्हाला बरोबर मार्क मिळालेत ना, त्याचा काहीच तुम्हाला फायदा होणार नाही. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे, एकच मिनिट थांबा. तर असे छोटे छोटे मुद्दे आहेत, किंवा प्रिलियमची स्ट्रॅटेजी आपण इथं घेऊया सेपरेटली. दुसरा मुद्दा म्हणजे असा कोणताच विद्यार्थी नसतो की ज्याला 100 मार्काचा 100 क्वेश्चनचा पेपर आहे, त्या 100 पैकी ॲक्युरेट 60 किंवा 70 प्रश्न येत आहेत, बरोबर. असा टॉपर पण तुम्हाला मिळणार नाही. कारण का माहिती का, 100 पैकी 30 ते 40 क्वेश्चन ॲक्युरेट माहित असणारेच विद्यार्थी असतात, बरोबर. मग तुम्ही म्हणाल की मॅडम बाकीचं कसं? बाकीचा जो क्वेश्चन पेपर असतो तो तुम्हाला 50-50 क्वेश्चन असतील, किंवा कुठेतरी तुम्हाला लॉजिक लावावं लागत असेल, बरोबर, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतात. ओके. तर प्रिलियमसाठी पण स्ट्रॅटेजी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सिंहांसाठी राखीव असलेले गीर अभयारण्य, लक्षात ठेवा, गीर अभयारण्य गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये 3 फॅक्ट तुम्हाला विचारलेत, आणि राज्यसेवेच्या पेपरमध्ये असंच असतं, एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला 3 फॅक्ट विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर 3 ते 4 फॅक्ट विचारल्या जातात. नेक्स्ट सेंटेन्स बघा, म्हणजे कोणतं अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे ते तुम्हाला इथे विचारले. हरणांसाठी राखीव असलेले बांदीपूर अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे. वाघांसाठी राखीव असलेले मानस अभयारण्य आसाम राज्यात आहे, बारपेटा या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला फक्त स्टेट लक्षात ठेवायचे का नाही, ठिकाण पण लक्षात ठेवायचंय. हत्तींसाठी राखीव असलेले पेरियार अभयारण्य केरळ राज्यामध्ये आहे. आणि चौथं सेंटेन्स आहे, गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यामध्ये आहेत. पण तुम्हाला विचारलंय काय, तुम्हाला चुकीचे विचारले, लक्षात ठेवा. आपल्याला सवय असते नेहमी बरोबर उत्तर देण्याची, ठीक आहे. तर हे जे आहे हे आपल्याकडून नाही झालं पाहिजे. बरोबर उत्तर आपली विचारली असतील तरच बरोबर द्यायची, कारण ऑप्शन मध्ये बरोबर पण असतो, चूकचा पण ऑप्शन असतो. तर याचा आन्सर काय येईल बघा, क्वेश्चन नंबर 313. थोडा तुम्ही पण विचार करा. तर याचा उत्तर आहे तिसरा ऑप्शन, ठीक आहे, कोणतेही नाही. कोणतेही नाही म्हणजे काय माहिती का, याचा अर्थ असा की सगळे सेंटेन्स इथं बरोबर आहेत, ठीक आहे, सर्व सेंटेन्स बरोबर आहेत. तर सिंहांसाठी राखीव असलेलं गीर अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे, जुनागड जिल्ह्यामध्ये आहे. हरणांसाठी राखीव बांदीपूर अभयारण्य कर्नाटक, वाघांसाठी राखीव मानस अभयारण्य आसाम बारपेटा, हत्तींसाठी पेरियार अभयारण्य केरळ, गोविंद राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद अभयारण्य उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ठीक आहे, ओके. अशा क्वेश्चन मधून इन्फॉर्मेशन फार मिळते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 29वी आवृत्ती नक्की घ्या आणि त्याच्यामधून क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करा. चला, मॅप मध्ये बघून घ्या. उत्तराखंड मध्ये तुम्हाला इथं
गोविंद दिलेला आहे बघा, तिसरा ऑप्शन बघा, गोविंद. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बर, इथं तुम्हाला एक बायोस्फिअर रिझर्व आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा पण मॅप दिलाय, बघून घ्या. सेकंड क्वेश्चन आपला वाईल्ड लाईफ सेंच्युरी वरती होता, बरोबर. थोडासा मॅप मी झूम करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल. बघा, इथं अगोदर सिम्बॉल बघून घ्या तुम्ही. जे रेड डॉट न दाखवले ते बायोस्फिअर रिझर्व आहेत. जिथं तुम्हाला वाघाचं चित्र दाखवलं ते वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहेत. अगोदर आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघूया. ठीक आहे, ओके. इथं बघा, चंद्रप्रभा वाईल्ड लाईफ सेंच्युरी तुम्हाला दिसत आहे, सारिस्का आहे. ठीक आहे, जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्या इथं तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तमिळनाडूमध्ये आहे मुदुमलाई. ठीक आहे, त्याच्यानंतर बर्ड सेंच्युरी आहे, मरीन पार्क आहे रामेश्वरमला. विचारला नाही क्वेश्चन, कधी विचारला जाऊ शकतो. इथं तुम्हाला हा जो ग्रीन कलरचा सिम्बॉल दिसतोय का, वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व. बायोस्फिअर रिझर्व वरती मी एक लेक्चर टाकलेला आहे, बघून घ्या. तर अशा प्रकारचे जे मॅप आहेत ना, हे मॅप तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. याचे स्क्रीनशॉट काढले तरी चालतील, जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये हे सेव्ह राहतील आणि तुम्हाला वारंवार रिवाइज करता येतील. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, डॅश डॅश या गटातील दोन्ही राज्यातील प्रत्यक्ष वनक्षेत्र हे त्या राज्याच्या, प्रत्यक्ष विचारलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्हाला पर्सेंटेज पण विचारलं जातं. क्वेश्चन कसा विचारलाय ते व्यवस्थित चेक करत चला. प्रत्यक्ष वनक्षेत्र म्हटलंय हे त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्क्याहून म्हटलंय, 80% अधिक आहे. ठीक आहे, ऑप्शन दिले तुम्हाला मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. दुसरा ऑप्शन आहे आसाम आणि मेघालय. तिसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश आणि आसाम. चौथा ऑप्शन आहे आसाम व हिमाचल प्रदेश. क्वेश्चन सोपा आहे. क्वेश्चन का सोपा आहे माहिती का, एका ऑप्शन मुळे तुमचा क्वेश्चन सोपा होतो. ठीक आहे, पण आता इथं विद्यार्थी काय करतात माहिती का, मध्य प्रदेश बघितलं की तिसऱ्या ऑप्शन कडे जातात. पण आपला शब्द कोणता महत्वाचा आहे, शब्द महत्वाचा आहे प्रत्यक्ष वनक्षेत्र. त्याच्यामुळे प्रत्यक्ष वनक्षेत्र जर तुम्ही बघितले ना, त्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 80% जास्त तुम्हाला मिळेल मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, ओके. हिमाचल प्रदेश इथं दिसल्यानंतर इथला ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. ठीक आहे, आसाम मध्ये आहे का, आसाम आपण कुठंच वाचत नाही, हाही ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. फक्त अतिघाई संकटात नेही म्हटल्यासारखं मध्य प्रदेशमध्ये वनक्षेत्र जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे, पण प्रत्यक्ष म्हटलेलं आहे भौगोलिक क्षेत्राच्या 80% असं तर तिथं नाहीये. आणि इथं आसामचा ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट होतो. उत्तर आहे मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. तर फॉरेस्ट रिपोर्ट येतात, ते रिपोर्ट तुम्ही बघून घ्या. इव्हन गव्हर्नमेंटचे जेवढे काही नवीन रिपोर्ट्स येत आहेत ना, सगळे रिपोर्ट्स तुम्ही बघितले पाहिजेत. क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, इथे तुम्हाला टॉप 10 लार्जेस्ट फॉरेस्ट स्टेट दिलेले आहेत. 2019 नुसार फॉरेस्ट कव्हर तुम्हाला इथं दिलेला आहे, बघून घ्या. सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. एरियानुसार तुम्हाला इथं दिलेला आहे. ग्रीन कलरचा शेड फक्त आपल्याला इथं चेक करायचा आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश दिसतंय तुम्हाला, मध्य प्रदेश आहे. इथं अरुणाचल प्रदेश आहे. आसाम कुठे येतं बघा, आसाम नाही येणार ना. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश हे दोन स्टेट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. छत्तीसगड पण लक्षात ठेवा, 2019 नुसार हा आहे. बाकी आता इथं महत्वाचं काय आहे माहिती का, जे ब्लँक तुम्हाला स्टेट दिसत आहेत ना, तिथं वनक्षेत्र कमी आहे, हे फक्त तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे काय सोडायचं हे जर कळलं तर बाकीचं आपल्या आपोआप लक्षात राहून जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे मॅप वगैरे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत पसरलेल्या शिवालिक पर्वतरांगा प्राकृतिक भूगोल, शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेला डॅश डॅश पर्यंत पसरल्या आहेत. दुधवा नदीपर्यंत, पोतवार पठारापर्यंत, चुरिया घाटी, डाफला टेकड्या. ठीक आहे, तर तुम्हाला कुमाऊ हिमालय, पंजाब हिमालय, त्याच्यानंतर तुम्हाला एक मॅप दिला जातो आपल्या सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये. ठोकळ्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतील, थेरी मिळेल.
पण तुम्हाला मॅप साठी प्रॉपर रेफरन्स बुक वापरावे लागतील. तर शिवालिक पर्वतरांगावरती क्वेश्चन येतात, हिमाद्री, मध्य हिमालय वगैरे तुम्हाला बरेच क्वेश्चन विचारले जातात आणि रिव्हर सिस्टीमचा काही भाग इथं इन्क्लूड केला जातो, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट बनता यावा. ठीक आहे. ओके. तर हिमालयाच्या 3 रेंजेस आपण बघतो, बरोबर. इथं बघून घ्या, ग्रेट हिमालया तुम्हाला दिसत आहे आणि ही जी रेंज आहे ना, ही शिवालिक रेंज तुम्हाला, ही खालची जी रेंज आहे ना, ही शिवालिक रेंज दिसत आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये तुम्हाला पीक दिलेले आहेत, पासेस दिलेले आहेत, माउंटेन रेंज पण दिलेले आहेत. तर व्यवस्थित बघा, याच्यामधून आयोग तुम्हाला काहीही विचारू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला झेलम रिव्हर आहे, चिनाब आहे, रावी आहे, सतलज आहे, इंडस रिव्हर आहे. इथं फक्त क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय, शिवालिक रेंज जी आहे ना, तर त्या शिवालिक रेंजचा तुम्हाला विस्तार विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, चला. तर बघा, डाफला टेकड्या, चुरिया घाटी असेल, पोतवार पठार असेल, दुधवा नदी असेल, हे सगळं तुम्हाला मॅप मध्ये मिळून जाईल पुस्तकामध्ये. उत्तर काय येईल बघा, पोतवार पठार. ठीक आहे. तर पश्चिमेला आहे पोतवार पठार, पूर्वेला तिस्ता नदी, तिस्ता नदीपासून पश्चिमेला पोतवार पठारापर्यंत. जसं तुम्हाला पामीर नॉट बद्दल क्वेश्चन विचारला जातो, तसं तुम्हाला अशा प्रकारचा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिलं सेंटेन्स आहे, साबरमती नदी अरवली पर्वतरांगातील ढेबर सरोवरात उगम पावून खंबातच्या आखाताला अरबी समुद्राला मिळते. आता ही खंबातच्या आखाताला अरबी समुद्राला मिळते इथपर्यंत तरी आपल्याला माहिती असतं, कारण का स्टेट वरून आपण ओळखू शकतो, राजस्थान स्टेट, बरोबर. साबरमती नदी राजस्थान आणि गुजरात या राज्यामधून वाहते. रिव्हर सिस्टीम अभ्यासताना आपण बघितलं होतं की एखादी नदी किती स्टेट मधून वाहते ते लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरा सेंटेन्स आहे, साबरमती नदीवर मेहसाणा जिल्ह्यामध्ये धरोई धरण बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता इथं काय होतं माहिती का, आपल्याला माहिती की साबरमती रिव्हर 2 स्टेट मधून वाहते, बरोबर, राजस्थान आणि गुजरात. आपल्याला बरोबर सेंटेन्स विचारलेत म्हणजे हा ऑप्शन तुमचा गेला, बरोबर. ठीक आहे. किंवा हा ऑप्शन ठेवूया आपण, आपल्याला फक्त दुसरा सेंटेन्स माहिती असं आपण कन्सिडर करूया. फक्त तुमचा हा ऑप्शन इलिमिनेट होतो, बरोबर. आता राहतो प्रश्न हा क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये का जातो माहिती का, कारण तुम्हाला तिसरं पण सेंटेन्स माहित पाहिजे आणि तुम्हाला पहिलं पण सेंटेन्स माहित पाहिजे. ओके, एका सेंटेन्स वरून तुम्ही उत्तर देऊ शकता का, नाही. तुम्हाला साबरमती रिव्हर अरवली पर्वतामध्ये उगम पावते का, ढेबर सरोवरामध्ये उगम पावते का, हे माहितच पाहिजे. कारण का, आणि ते पण माहित असून चालत नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला हे 2 विधानं माहिती आहेत तर तुम्ही या ऑप्शन कडे जाऊ शकता, पुन्हा तुमचे मार्क इथे जाऊ शकतो. मला तिसरा सेंटेन्स पण माहित पाहिजे. असे क्वेश्चन पेपर मध्ये असतात, बरोबर. लक्षात ठेवा, खूप काळजीपूर्वक पेपर सेट केलेला असतो, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. तर साबरमती नदी, मेहसाणा जिल्हा, धरोई धरण, म्हणजे याचं उत्तर काय आहे, 1 2 3. म्हणजे हा क्वेश्चन असा होता की तुम्हाला साबरमती नदीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन माहित असेल तरच हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला असता. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत. याच्या आधी मी तुम्हाला साबरमती नदीचा मॅप घेतलाय का बघूया आपण, थांबा. हा, हे मी तुम्हाला शिवालिक रेंज सेपरेटली दाखवायसाठी हा मॅप घेतला होता बघा, शिवालिक रेंज. तर हे आपण बघितलेलं आहे बघा. इथं तुम्हाला आहे साबरमती रिव्हर, दिसते का बघा, साबरमती रिव्हर. इथं दिसते अरवली रेंज, इथं आहे साबरमती रिव्हर. ठीक आहे. ओके, इथं गल्फ ऑफ कच्छ आहे, लक्षात ठेवा. इथं खंबातचं आखात आपण म्हटलंय. साबरमती रिव्हरची लोकेशन तुम्हाला दाखवलेली आहे, व्यवस्थित बघून घ्या. असे सेपरेट मॅप पण मिळतात. इथून दिसते का, ही नदी खंबातच्या आखाताला मिळते असं आपण म्हणतो. अरवली रेंज मधून इथं उगम आहे. ठीक आहे. ओके, इथं तुम्हाला लुनी रिव्हर पण दिसत आहे, लगेचच बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं इथं, सांबर सरोवर वगैरे नका करू, लुनी नदी आणि साबरमती रिव्हर अरवली रेंज मध्ये उगम पावतो. ठीक आहे. ओके, चला. तर क्वेश्चन समजला असेल. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. चला, तुम्हाला काय विचारलंय, कोणत्या गटातील सर्व ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत. उद्योगधंदे टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ओझर, बेंगलुरू, कानपूर, ठीक आहे, जामनगर, कटनी, खेत्री, ही सगळी इन्फॉर्मेशन सिद्धार्थ सरांच्या बुक मध्ये मिळते. बर्नपूर, चित्तरंजन, पेरांबूर,
रांची, बर्नपूर आणि तुंगभद्रा. काय येईल उत्तर बघा. सगळ्या ठिकाणी तुम्हाला विमानांची कारखाने हवेत. ओके, ओझरवरून उत्तर येतं की नाही? ओझरवरून उत्तर येतं, लक्षात ठेवा. मिग विमानं कुठं बनतात? तर उत्तर आहे आपलं पहिला ऑप्शन ओझर, बेंगलुरू आणि कानपूर या सगळ्या ठिकाणी विमानांचे कारखाने आहेत. ओके, 319 नंबरचा क्वेश्चन बघा. 319 नंबरचा क्वेश्चन. पुढे एका गटामध्ये तुम्हाला संघ राज्य प्रदेश आणि दुसऱ्या गटामध्ये त्यांच्या राजधान्याची ठिकाणे दिलीत. तुम्ही म्हणाल की मॅडम हे तर क्वेश्चन फार सोपे असतात. तर इथे एक तुम्हाला प्रिलियमची स्ट्रॅटेजी सांगते. असे सोपे क्वेश्चन जे 90% विद्यार्थ्यांना येणार आहेत. 90% म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया 95% विद्यार्थ्यांना येणार आहेत. आणि हा क्वेश्चन जर तुम्ही चुकवला तर तुमचा प्रिलिमचा रिझल्ट कधीच येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे जिथं फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट वरती क्वेश्चन आहे, ठीक आहे, आणि तो क्वेश्चन 90% विद्यार्थ्यांचा बरोबर आहे पण तुमचा चुकला सिली मिस्टेक मुळे, तिथंच तुम्ही प्रिलियम मधून आउट. ठीक आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर सोपे क्वेश्चन जे आयोग विचारतात ते जर क्वेश्चन तुम्हाला येत नसतील तर तुमचा पूर्व परीक्षेचा रिझल्ट कधीच येत नाही, लक्षात ठेवा. ज्यांना हा एक्सपिरियन्स आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मॅडम असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. संघराज्य प्रदेश आणि दुसऱ्या गटामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? राजधानीची ठिकाणं दिलेली आहेत. ऑप्शन बघून घ्या. चला उत्तर काय येईल बघा. साधा सिंपल क्वेश्चन आहे. तर रेकॉर्डेड सेशन जरी असलं तरी तुम्ही चेक करा तुमचा स्कोर वगैरे. अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर याच्यावरनं उत्तर येतं का बघा. 2 ऑप्शन इलिमिनेट होत आहेत. इथे यस साठी 4 आहे, इथं पण यस साठी 4 आहे. त्याच्यानंतर तुम्ही दादरा नगर हवेली, सिल्वासा इथं तुमचा हा ऑप्शन इलिमिनेट होतो. पुढचं 2 चेक करायची गरज नाही. लक्षद्वीप, कावर्ती आणि दमन. ठीक आहे, पुन्हा चेक करायची गरज नाही. इथं फक्त आपण इन्फॉर्मेशन साठी चेक करतोय पण पेपरमध्ये नका चेक करू. अशा प्रकारचा तुम्ही स्टेट अँड युटीचा मॅप पण फिल करू शकता प्रॅक्टिस म्हणून. इथे तुम्हाला लडाख, लेह, जम्मू काश्मीर, श्रीनगर, हिमाचल प्रदेश, शिमला, चंदीगड, दिल्ली, डेहराडून, जयपूर, भोपाळ, महाराष्ट्राची मुंबई अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि फोकस राहू द्या इकडच्या स्टेटवरती. ठीक आहे, ओके. लक्षद्वीप बेटांवरती क्वेश्चन येऊ शकतो बघा. आता लक्षद्वीप बेटांवरती, मालदीवरती नाही क्वेश्चन येणार, लक्षात घ्या. लक्षद्वीप बेटांवरती क्वेश्चन आहे आणि मालदीवरती आला तर करंट अफेअर्स मधून येईल. चला पुन्हा क्वेश्चन आहे रिव्हर सिस्टीम वरती. तिस्ता नदीबाबत खालीलपैकी काय खरं नाही म्हटलंय तुम्हाला? ही सिक्कीम राज्यातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी आहे. बांगलादेशात ती गंगा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या किनाऱ्यावर जलपैगुडी हे शहर आहे. रांगपो, रंगीत आणि सेवक या हिच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला तिस्ता नदीबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. भारतातील नदी प्रणाली तुम्हाला राज्यसेवेला विचारली जाते. आता काय खरं नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बांगलादेशात ती गंगा नदीला जाऊन मिळते. ठीक आहे, तर हे सेंटेन्स चुकीचं का आहे? हे सेंटेन्स चुकीचं का आहे? मॅप बघा, इथं तुम्ही व्यवस्थित मॅप बघू शकता. ठीक आहे, चला बघा, इथं तुम्हाला तिस्ता नदी दिसते का बघा. तिस्ता नदी दिसते का बघा. मॅप मध्ये व्यवस्थित बघा आणि जर तुम्ही हा मॅप व्यवस्थित बघितला तर डेफिनेटली याचं तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे. सिक्कीम राज्य चेक करा, सिक्कीम राज्य चेक करा. ठीक आहे, ओके. बांगलादेशामध्ये म्हटलेलं आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर नक्की द्या. हा क्वेश्चन तुमच्यासाठी. बाकी तुम्हाला इथं गोमती रिव्हर वरती क्वेश्चन येतो, घाघरा रिव्हर वरती येतो, गंडक रिव्हर वरती येतो. इथे तुम्हाला कोसी रिव्हर दिसत आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला केन बेटवा प्रकल्पावरती क्वेश्चन आलेला होता. बाकी तुम्हाला कोणत्या नद्यांवरती? सुबनसुरी नदी आहे. ठीक आहे, सांगपो रिव्हर असेल, पद्मा असेल, कोणत्या नदीला काय नाव आहे, बराक रिव्हर असेल. तर हे क्वेश्चन व्यवस्थित वारंवार तुम्ही काय करा, रिवाइज करा, जेणेकरून आपले मार्क्स तिथं नाही गेले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला उत्तर आहे दुसरा ऑप्शन. काय हे खरं नाहीये. सिक्कीम राज्यातील सगळ्यात लांब नदी आहे, लक्षात ठेवा. जलपैगुडी शहर आहे, हेही लक्षात ठेवा. रांगपो, रंगीत आणि सेवक असे क्वेश्चन ना तुम्ही इलिमिनेशन मेथडनी नाही सोडवू शकत, कारण का तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीतच असली पाहिजे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, असा क्वेश्चन तुम्हाला आयोगाने ऑलरेडी विचारलाय, पण क्रम लावा असा क्वेश्चन होता. महानदी वगैरे क्षेत्रफळानुसार, म्हणजे जे खोरं आहे ना, खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार किंवा पाणलोट क्षेत्रानुसार क्रम लावा. गंगा नदीचं खोरं हे देशातील सर्वात मोठे खोरे असून जे पाणलोट क्षेत्र आहे ना, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? 1/6, 1/5, 1/4, 1/3. चांगला क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे, कारण का अंदाजे देऊ शकत नाही. तर हे आहे 1/4, लक्षातच ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढे एका गटामध्ये तुम्हाला भारतातील काही राज्य, सेम क्वेश्चन पाठीमागे होता तसा, आणि दुसऱ्या गटामध्ये राजधान्या दिलेत, सुयोग्य जोड्या जुळवा. हाही क्वेश्चन सोपा आहे, कारण का जीके आहे, बरोबर. याचा ऑप्शन येईल 2 नंबर. ठीक आहे, म्हणजे पहिल्यावरून उत्तर येतं का? हिमाचल प्रदेश शिमला, इथं 1 दिलंय, इथं 3 दिलंय, इथं 1 दिलंय, उत्तर आलं तिसरा ऑप्शन, सॉरी दुसरा ऑप्शन, हिमाचल प्रदेश शिमला, बरोबर. मणिपूर, इम्फाळ, त्रिपुरा, आगरतळा. नागालँडची राजधानी कोणती? कोहिमा. मेघालयची शिलाँग. फक्त प्रॅक्टिस झाली पाहिजे, बाकी काही नाहीये. चला, अशा प्रकारचा क्वेश्चन आयोग देऊ शकतो बरं का, सांगता येत नाही. नवीन नवीन प्रकारे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. तुम्हाला नकाशामध्ये काय केलेलं आहे, फक्त उलटा क्रम दिलाय बघा. 1, 2, उलटा पण नाहीये, उलट सुलट दिलाय, 3 आणि 4. आणि नेहमी आपण इथं चुकतो. तुम्हाला नावं दिलेत आणि अचूक क्रम लावा म्हटले. म्हणजे इथं 1 नंबरला कोणती रिव्हर येईल, 2 नंबरची ही रिव्हर कोणती आहे, आपण असं तर जाऊ किंवा असं तर जाऊ, पण असे क्वेश्चन आयोग फ्रेम करता. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम एक्झाम देत असाल तर मात्र तुम्हाला तिथं थोडंसं हे अवघड जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. तर 385 नंबरचा हा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. 1 नंबरची नदी बघा, इथं तुम्हाला कोसी रिव्हर मिळते. ठीक आहे, पाठीमागे आपण मॅप बघितला होता. 1 नंबरला कोसी आहे, फक्त हा ऑप्शन इलिमिनेट झाला. गोमती रिव्हरची लोकेशन मी तुम्हाला दाखवली होती की नाही? दाखवली होती. गोमती, घागरा आणि गंडक तिन्ही नद्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. तर इथं येईल तुमची गोमती रिव्हर, इथं 3 नंबरला येईल तुमची घागरा रिव्हर, आणि इथं येईल गंडक रिव्हर. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1. लक्षात आलं? क्लिअर. उलटा सुलटा क्रम ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कशावरती? ह्युमन जिओग्राफी. ह्युमन जिओग्राफी विद्यार्थी करत नाहीत. मॅप बघा अगोदर, त्याच्या आधी मॅप बघून घ्या. बघा, इथं तुम्हाला दिसत आहे गोमती रिव्हर, इथं आहे घागरा रिव्हर, इथं आहे गंडक रिव्हर, इथं आहे कोसी रिव्हर. असा क्वेश्चन बनलेला आहे. ठीक आहे, आणि जे मी तुम्हाला तिस्ता रिव्हर सांगितली होती, ही तिस्ता रिव्हर. लक्षात आलं? ठीक आहे. मग बांगलादेशात मिळते का? नाही मिळत ना, बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लोहित पण इकडच्या पेक्षा ना इकडं तुम्हाला पुन्हा जसा हा क्वेश्चन बनला ना, तसं तुम्हाला यमुना रिव्हर, बेटवा रिव्हर, चंबळ रिव्हर, बनास रिव्हर याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. प्रिपरेशन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचं वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल? रामनाड, रोहिलखंड, माळवा, नर्मदेचा त्रिभुज प्रदेश. काय येईल उत्तर बघा. 386 नंबरचा क्वेश्चन. रामनाड आणि माळवा इलिमिनेट करून टाका. रोहिलखंडचा जो भाग आहे ना, तिथं वितरण जे आहे ना ते पूर पातळीद्वारा निश्चित होईल. ठीक आहे, ओके. बघा, असा क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारला होता. खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. याला करा IMP. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, ओके. ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी आणि कावेरी. आता याच्यामध्ये खोऱ्यांचा उतरता क्रम म्हटलं, इथं चढता क्रम सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यामुळे केअरफुली बघा. उत्तर काय येईल बघा. आपल्याला 1 नंबरला पाहिजे ब्रह्मपुत्रा, इथं 2 नंबर आहे, इलिमिनेट करा. इथं 2 नंबर आहे, इलिमिनेट करा. पहिल्यांदा ब्रह्मपुत्रा बरोबर आहे. 2 नंबरला कावेरी येईल का? छोटी नदी आहे, नाही. कृष्णा, त्याच्यानंतर कावेरी आणि त्याच्यानंतर तापी, म्हणजे उत्तर आलं आपलं तिसरा ऑप्शन. ठीक आहे, तर हे हातचे मार्क्स असतात, वारंवार रिपीट होतात क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. मृदा टॉपिक मी घेतला होता. मृदाधुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, UP.
हाही क्वेश्चन सोपा आहे. का सोपा आहे? कारण का आपल्याला माहिती आहे राजस्थान वाळवंटी प्रदेश, बरोबर. त्याच्यानंतर बघा, कांचनजंगा एव्हरेस्ट क्षेत्राचा भाग नाही, बरोबर. कोणता हिमखंड? ग्लेशियर्स वरती क्वेश्चन आलेले नाहीत पण येऊ शकतात, त्याच्यामुळे पुस्तकामध्ये जे प्रमुख ग्लेशियर्स तुम्हाला दिलेले आहेत तेही तुम्ही कव्हर करून घ्या. झेमू, खुंबू, कॅंगशू, तोलांबाऊ आणि गशेरब्रूम. गशेरब्रूम पीक नंबर 1, पीक नंबर 2 आपण अभ्यासतो फक्त उंचीच्या तुलनेनं, बाकी जास्त इन्फॉर्मेशन आपण इथं करत नाही. तर इथे लक्षात ठेवा, गशेरब्रूम हा जो भाग आहे ना, हा एव्हरेस्ट, कांचनजंगा एव्हरेस्ट क्षेत्राचा भाग नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. झेमू आहे, खुंबू पण आहे, कॅंगशुंग पण आहे, तुलांबाऊ पण आहे. ओके. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो वारंवार विचारला जातो तो म्हणजे ट्राइब्स. ठीक आहे. ओके. जमाती आणि राज्य किंवा जमाती आणि देश पण विचारले जाऊ शकतात. आपल्या भारतामध्ये तुम्हाला अंगामी, कोटा, मुंडा आणि छुतिया इथं तर 4च दिलेत, अजून भरपूर ट्राइब्स मिळतात. तर जोड्या लावाचा क्वेश्चन आहे. काय येईल उत्तर बघा, 393 नंबरचा क्वेश्चन. इथंही तुम्हाला इलिमिनेशन मेथडनी जाता येईल, पण इथं तुम्हाला 2 ऑप्शन इलिमिनेट होतील. अंगामी जमात नागालँडमध्ये मिळते, बरोबर आहे, बरोबर. पण आता तुम्ही शेवटी छुतिया जमात आसाममध्ये मिळते हेही तुम्हाला माहित असलं तरी मधले 2 तुम्हाला माहित पाहिजेत, असे पण क्वेश्चन असतात. तर कोटा जमात तुम्हाला मिळते निलगिरी पर्वत, तामिळनाडू, आणि मुंडा कुठे मिळते? झारखंडमध्ये मिळते. म्हणजे तुमचं उत्तर आलं पहिला ऑप्शन. ठीक आहे. तर प्रॅक्टिस करा, वारंवार होऊन जातं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला मेजर पोर्ट, मायनर पोर्ट वरती क्वेश्चन विचारले जातात. तर एन्नोर म्हणजे सध्याचं कामराजार बंदर नव्याने विकसित झाले आहे. हे देशातील कितवे मोठे बंदर आहे? आणि पूर्व किनाऱ्यावरचं म्हणजे पश्चिम किनारा, पूर्व किनारा बंदर तुम्हाला व्यवस्थित करावे लागतात. तर हे जे आहे ना, हे देशातलं 12वं मोठं आहे, आणि जर तुम्ही पूर्व किनाऱ्यावरचं बघितलं तर 6वं मोठं आहे. लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे. ओके. आणि आजच्या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती टेकडी, हा क्वेश्चन आता येणार नाही एक्झाम मध्ये. काय येणार नाही माहितीये? भरपूर वेळा विचारलाय. पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. निमगिरी येईल? नाही. बिलिगिरी येईल? नाही. निलगिरी आणि नल्लामल्ला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थित वाचलं नसेल तर. तर निलगिरी टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. ओके. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला क्वेश्चन आवडले असतील आणि याचा जर असं वाटत असेल की तुम्हाला याचा डेफिनेटली आपल्याला फायदा होईल तर 29वी आवृत्ती नक्की घ्या. पण क्वेश्चन अशाच पद्धतीने अनालिसिस झाले पाहिजेत. विदाउट मॅप, जिओग्राफीचा अभ्यास करू नका. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.